मित्रांनो, गेल्या अनेक वर्षापासून दारूची तस्करी, बेकायदेशीर दारू विक्री अशा अनेक प्रकरणामध्ये वाढ होत आहे। सध्या एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहून तुम्हाला धक्काच बसेल। नेमकं व्हिडिओमध्ये काय घडलं आहे जाणून घेऊया। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक महिला पोलिसांसमोर आपले कपडे फाडताना दिसत आहे। व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये नेमकं काय घडलं याबद्दल सविस्तर माहिती अशी ही घटना मोहालीच्या लखनौर गावात घडली आहे। गुप्त माहितीवरून एक्साइज ड्यूटी टीम आली आणि गुड्डी नावाच्या महिलेवर बेकायदेशीर दारू विक्रीचा आरोप झाला। तिच्याकडे चंदीगडहून आणलेली दारूची पिशवी सापडली। पकडूनही ती पळून जाण्याचा प्रयत्न करत होती। शेवटी महिला पोलीस बोलावून तिची अटक करण्यात आली। तिच्यावर बेकायदेशीर दारू बाळगल्याचा गुन्हा दाखल झाला आणि दारू जप्त करण्यात आली। सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ brut.india या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून सध्या तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे। तसेच व्हिडिओला पोलिसांच्या छाप्यात बेकायदेशीर दारू विकणाऱ्या एका महिलेला पकडण्यात आले अशी कॅप्शन देण्यात आली आहे। व्हिडिओ व्हायरल होताच त्याला तब्बल 3.2 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत। व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवर अनेकांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत। एका युजरनं कमेंट करत लिहिलं आहे, माहीत नाही का वाईट वाटत आहे। तर दुसऱ्यानं लिहिलं आहे, तिला असं दाखवून काय साध्य होईल। तर अजून एका जणांनी म्हटलं आहे, बिचारी बाई, देवालाच माहीत ती असं का करत आहे। कदाचित तिच्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी आणि भारतातील मोठे माफिया आणि राजकारणी मोठे गुन्हेगार सुटतात। मित्रांनो, आपली काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्यायचं। धन्यवाद।